जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण हे CP ऑफिसला याच्या करताना आलेलो आहे की मी CP ऑफिसच्या तिथं समोर बसणार आहे, कारण नारपोली पोलीस स्टेशन आणि भिवंडीमधले असे 2-3 असे पोलीस स्टेशन आहे, कोणगाव पोलीस स्टेशन, नारपोली पोलीस स्टेशन, इथं कुठलीही तक्रार घेऊन गेल्यानंतर फिर्यादीची तक्रार न घेताना इथं आरोपींची तक्रार घेतात। वारंवार या CPना मेसेज टाकतो, CP ऑफिसच्या प्रत्येक ग्रुपला टाकला जातो, ऑनलाईन मेसेज केले जातात, पण CPच्या इथून काहीही तरतूद होत नाही, काही तक्रारीचं निवारण होत नाही। आज भिवंडीमध्ये माझा उद्याचा मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या अनुषंगाने माझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला माझ्या घराजवळ। नारपोली पोलीस स्टेशनच्या इथं त्यांच्या बाहेर त्यांच्या CCTVमध्ये त्यांच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गर्दुल्ले पोरं ती चर्ची क्रिमिनल रेकॉर्डवाली मर्डरच्या केसमध्ये तडीपार झालेली पोरं ती तिथं मारामारी करतात, तरीही त्याच्यामध्ये नारपोली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जे आहेत, IO पोलीस अंमलदार, ही लोक तिथं केस नोंदवून घेतात। कसं तो बोलतो दोन्ही पार्टीवरती केस होणार। अरे माझ्या राजानो, माझ्यावरती जीवघेणा हल्ला झालेला, तुमच्या CCTV फुटेज चेक करा तुम्ही, तुमच्या CCTV फुटेजच्या तुमच्या आवारामध्ये जेव्हा माझ्यावरती जीवघेणा हल्ला होतो, या व्यक्तीवरती यांच्या थ्रोनी माझ्यावरती आले, यांच्यावरती आमच्या सोसायटीमध्ये आमचे खजिनदार आहे, आमचे चेअरमॅन सेक्रेटरी लोक, यांच्यावरती तिथं हल्ला झाला। मी तिथं सोडवण्यासाठी गेलो, 112ला कॉल केला, 112ला कॉल केल्याच्या नंतर 112वरतून असं बोलण्याला की आम्ही IGMला आहे, तर IGMवरतून आल्याच्या नंतर नाही तर बोलतो तुम्ही त्यांना घेऊन या। मी त्यांना घेऊन गेलो। पहिली गोष्ट तर इथं चूक काय झालेली माहिती आहे का, 2 पोलीस अधिकारी बीटचे तिथं यायला पाहिजे होते, त्यांनी तिथली सर्व घटनास्थळी येऊन तिथलं सगळं बघायला पाहिजे होतं, पण यांनी मला तिथं बोलवलं म्हणजे हा सर्व रचलेला कारभार असं मला वाटतं। कारण का तर जसं महाराष्ट्रामध्ये बीडचं प्रकरण झालं, बीडच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हा मृत्यू झाला, त्याचा अजूनपर्यंत त्याला न्याय नाही मिळालेला आहे। म्हणजे सगळ्या गोष्टी अशा होतात महाराष्ट्रामध्ये की ज्याने आवाज उठवला अन्यायाच्या विरोधामध्ये त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, आणि मग नंतर काय माहिती आहे का, 1-2 महिने इकडे मोर्चे तिकडे मोर्चे निघतात आणि त्याच्यानंतर मग सर्व बंद। याच गोष्टी होत आहेत महाराष्ट्रामध्ये। पोलीस प्रशासना फक्त काय करते माहिती आहे का, 3 करोड दे बदली करून घे, नारपोलीला 2 करोड दे, कोणगावला बदली करून घे। मागे कोणगावचं मी मॅटर टाकलं होतं, त्याच्यामध्ये पण असं झालं का ड्रायव्हर डायरेक्ट गाडीवरती गाडी चढवतोय तो भारत पेट्रोलियमचा, पण तिथं काय माहिती आहे का, भिवंडीमध्ये इथून हे पेट्या घेतात, तिथं ते पेट्या, तिथून त्या पेट्या इथं पोचवतात, ह्योच बिझनेस चालतो। पोलीस प्रशासना ही खाकी महावस्त्र जो आहे हा फक्त आता याच्यासाठी राहिलेला आहे, अरे तुम्हाला जर जमत नसेल ना ते वर्द्या काढा, ती वर्दी काढा आणि साड्या घाला। जर तुम्हाला पैसा, जर शासन तुम्हाला पगार देतोय तर तो पगारामध्ये जर तुमचं पोट भरत नसेल तर ते काढा। तुम्हाला त्या पगारामध्ये पोट भरत नसेल तर तुम्ही ते काढा, ते वस्त्र काढा, त्या वस्त्राचा कशाला अपमान करताय। अरे स्वाभिमानाने ते खाकी घालता आणि अभिमानाने जगायला पाहिजे, तर तुम्ही लोक काय करताय, खाकी घालता आणि बायांची कामं करताय। याच्यापेक्षा आहे ना, मुख्यापेक्षा म्हणजे चक्काबाळा असं काम असतो, अरे टाली वाजून पैसे कमवा, मग त्याच्यापेक्षा कुठेतरी रोडला उभे राहा, आम्ही देऊ तिथे पैसे देऊ तुम्हाला, असे नाही असे देऊ, मग अजून काय करणार आहे। पण इथं जेव्हा माझ्यावरती मागच्या टायमालाही असाच प्रकरण झाला, 2022ला माझ्यावरती मोर्चा उद्या आहे आणि पहिल्या दिवशी माझ्यावरती असाच गोळीबार झाला। अजूनपर्यंत ही केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब ते तर गेले, त्यांना घरी बसवलं मी, पण अजूनही त्या केसचा सोक्षमोक्ष काय झालेला अजूनही पोलीस पुरावे देत नाहीये। चौकशीच चालू आहे, 3 वर्ष झाले आणि आता परत हे काढ होतं म्हणजे। आणि ती मुलं क्रिमिनल रेकॉर्डवाली आहेत, अरे त्यांना मोका अंतर्गत त्यांना जन्मठेप लावून टाका ना, कशाला तुम्ही समाजामध्ये ते निर्माण करताय। ते कुठल्या समाजाच्या, आम्ही कुठल्या समाजाच्या, मग याच्यामध्ये वाद करायचे, वाद झाले का मग त्याच्यामध्ये जातीचा मुद्दा उचलायचा, ह्याच गोष्टी भिवंडीमध्ये होत आहेत आणि याचा पुरेपूर फायदा पोलीस अधिकारी घेतात। यांचं काय माहिती आहे का, ती बटन खाऊन काय चटण खाऊन काय गांजा फुकतात, ती पोरं येतात इकडं कांड करतात, मग तिथं नारपोलीमध्ये गेलं तर दोन्ही पाट्या बसवतात, हे बाबा केस करायची का काय करायची, दोन्ही पाट्यांवरती केस। मग माणूस काय करतो माहिती आहे का, कशाला केसच्या भानगडी बरं, मग हप्ते घ्या, मग दोघांची झाली, मग दोघांच्याकडून घ्यायचे, म्हणजे हे धंदे चालतात महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्र पोलीस बदनाम होण्याचं कारण एकमेव कारण काय माहिती आहे का, पैसा, हप्ते। 6-6 वाजेपर्यंत मी आणि माझ्यावरती होतं काय माहिती आहे का, मी
प्रत्येक वेळी विरोधी पक्षामध्ये जातो. मला कुठल्याच पक्षाची काही घेणं देणं, मला जनतेच्या प्रश्नांची पडले नाही आणि जनतेच्या प्रश्नांवरती जो बोलतो त्याचा कलमुर्गीच होतो. हे असे प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. मला एवढंच निवेदन आहे या CP ऑफिसमधून का मला तत्काळ त्या पोरांना अटक झाली पाहिजे. त्यांच्याबरोबर जे जे होते, ज्यांनी त्यांना करायला सांगितले त्यांची नावं सांगा आणि नावं सांगून त्यांच्यावरती मोका अंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करा. कारण 2 वर्षापूर्वी कशेरीमध्ये जेव्हा एका मुलाचं मारून मृत्यूदंड जे काढण्यात आलं होतं त्या प्रकरणामधला आरोपी तो सुटून आलेला आणि तोच माझ्या अंगावरती हल्ला करतोय आणि नारपोली पोलीस स्टेशनमध्ये अंगावरती येतोय. एक पोलीस अधिकारी आहे तिथं फक्त आणि बाकीचे पोलीस कुठे? अरे जर तुम्ही तुमच्या पोलीस ज्या क्षेत्रामध्ये जर तिथं जर फिर्यादी जर तिथं सेफ नाहीये त्याची सिक्युरिटी तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही आम्हाला सांगितलं त्यांना घेऊन या, आम्ही त्यांना घेऊन आलो ना. तुमचं काम होतं, तुमचे जे काय आरोपी येत नाही घेऊन जायचं काम, तिथं व्हेरिफिकेशन करायचं. पण नाही, यांचं काय असतं माहिती आहे का? कुठेतरी चाय पाणी याच्यात पाठीमागे असतात. यांना जनतेला न्याय ते कधी देऊ शकत नाही. पण तुम्ही जे काही तक्रार नोंदवायला येतात त्यांच्या तक्रारी तर तिथं नोंदवून घ्या. तक्रारी नोंदवून काय कलम लावायचे ते लावून मोकळे करा ना. तुम्ही का त्यांना पाठीशी घालता? कारण पोलिसांचा या अशा बटन चटन खाणाऱ्यांवरतीच अड्डा चालतो, यांच्यावरतीच त्यांचं पोटपाणी आहे. कारण हे बटन खातील तर ते कुठेतरी मॅटर करून येतील, कुठेतरी गांजा फुकतील, कुठेतरी काहीतरी खाऊन येतील. म्हणून मी आज रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि मी इथं या CP ऑफिसच्या कार्यालयासमोर इथं आहे. त्यांना तिकडे येण्याची त्या मुलांना सोसायटीमध्ये येण्याचे का कारणीभूत ठरले? सांगतो तुमच्यावरती हल्ल्यासाठी आलेले का ते? मी तुम्हाला सांगतो ते माझ्यावरती हल्ल्यासाठी आले असं आपण गृहीत धरतो. कारण का माहिती आहे का? उद्याचा जो माझा मोर्चा आहे त्या मोर्चाचे बॅनर भिवंडीमध्ये लागले, सोशल मीडियावरती सर्व ते रंगलेलं आहे. आमदार खासदार यांची झोप उडालेली आहे म्हणून यांनी ही माणसं पाठवलेली आहे. मी त्यांचे ते बॅनर लावलेले आहेत डायरेक्ट आणि उद्या अजून तिथं ते बसणार आहे. पण मला इथं येण्याचं कारण एवढंच आहे का नारपोली पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्यांची बाजू या सर्वसामान्यांना ऐकूनच घेत नाही. तिथला येणारा अधिकारी हा भ्रष्ट अधिकारी असतो. कारण महाराष्ट्रातला हा महाकुंभ आहे भ्रष्टाचाराचा आणि या भ्रष्टाचारामध्ये आहे ना हे पोलीस खातं आहे ना एवढा बरबाटलं गेलेलं आहे का यांना तुम्हाला सांगतो ना समोर यांचा बाप पण आला ना तरी हे फक्त पैशालाच बघणार. तुमच्या संग हल्ला झाला, हे घटनास्थळ कुठे झाली? आत्मवंदन सोसायटी आहे नारपोली गावाच्या इथे, सरस्वती स्कूलच्या समोर खारबाव वसई रोडवरती. तुम्हाला सांगतो आत्मवल्लम सोसायटीमध्ये आपल्या राहणारी लोक आहेत. ही लोक सर्व कामधंदा पूर्ण व्यावसायिक लोक आहेत. तिथं तुम्ही कोणालाही विचारा, कोणाची तुम्ही व्हेरीफाय करा, एकही माणूस असा हे नाही आहे क्रिमिनल रेकॉर्डवाला नाही. पण आमच्या बिल्डिंगमध्ये क्रिमिनल रेकॉर्डवाली लोक आली का? आम्ही त्यांना विचारणा केल्याच्या नंतर त्यांचं आमरी तुमरीची जी भाषा, कारण ते बटन खाल्लंय चटण खाल्लंय तर त्यांच्या लक्षात काय येणार आहे आणि त्यांना कोण आई ना बाप ना काय ठिकाणा नसतो. आज आम्ही त्यांची गाडी तिथं जमा केलेली आहे, ती गाडी तिथं आहे. पण जर ते खरे असते आणि पोलीस जर खरे असते नारपोली पोलीस स्टेशनचे तर ते 2 पोलीस आले असते आणि ती गाडी घेऊन गेले असते. पण ते का नाही आले? कारण हे पोलीसच खोटे आहेत. मी सरळ यांच्यावरती आरोप का करतो का? मी बघतो अरे कुठला गोडाऊन सोडत नाही, हप्त्यांच्या करताना चायवाला सोडत नाही, 150 रुपयासाठी कुठला पानपट्टीवाला सोडत नाही. एवढी कंडिशन खराब आहे यांची. यांच्या पगारामध्ये यांना भागत नाहीये. अरे तुमच्या पगारांमध्ये जर तुम्हाला भागत नसेल ना तर तुम्हाला मी एकच पर्याय दिलेला आहे. मी साडी वाटप कार्यक्रम करणार डायरेक्ट. तुम्हाला प्रत्येकाला एक साडी देतो. हे 5 टाईम आहे ना ते 8 टाईम करा, दोन्ही कामं करा, भागल ऑटोमॅटिक. पण गरीबाचा पैसा आणि गरीबाला त्रास झाला नाही पाहिजे. घटनास्थळी तिथे कोण होतं? तुम्ही तिथे घटनास्थळी आत्मवल्लम सोसायटीमध्ये घटनास्थळी कोण होते? सेक्रेटरी होते, रोहित होता, त्याच्यानंतर विजय पटेल होता, ही सर्व मंडळी तिथे हजर होती. मारहाण कोणाला झाले? कुठे? या मामानं इथं मारला कडा. हे बघा अजून हे बघा त्यांनी या मामानं कडा मारला. अरे या माणसाचं वय 65 वर्षाचा आहे तो व्यक्ती. त्याच्यावरती जर ते जीव घेणं हल्ला करतात आणि यांना सोडून नंतर माझ्यावरती येतात म्हणजे हा काय होता माहिती आहे का? पूर्ण रचलेला प्लॅन होता. अटेम्प्ट टू प्लॅनिंग मर्डर केसच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण मी तर बिंदास फिरतो.
पाटील साहेब, जेव्हा तुम्हाला नारपोली पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही 2 आरोपी घेऊन पोहोचले तिथं तुमच्यावरती कशा प्रकारे हल्ला झाला? मी तेव्हा त्यांना घेऊन तिथून मी उतरलो माझ्या 4 व्हीलर मधून तसा मी उतरलो, दरवाजा खोलला, त्याचा कोणतरी बोलते भाऊ आला, तो भाऊ बोलत होता त्याला, तो डायरेक्ट माझ्यावरती भिडला, बोलते यो 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 करायला लागले आणि डायरेक्ट माझ्यावर तुटून पडले. हे माझे कपडे पूर्ण फाटलेले आहे, इथं मला पूर्ण गळ्याला लागलेलं आहे. त्यांच्याकडे काय होते, त्यांच्याकडे हत्यारं होते. पोलीस बघतायत का त्यांच्याकडे हत्यार आहेत, पण अजिबात पोलीस म्हणजे त्यांना दाद देत नाही. म्हणजे का माहितीये का, पोलिसांचं असं आहे का यांना अटक केली तर आपलं दानापाणी आपलं पोटपाणी बंद होईल, जे काही परत येणार नाही. राजपाटील काही परत येत नाही, एकदाच येतं दररोजचे, यांच्याच वरती आपला पोटपाणी चालतं. याच गोष्टींवरती नारपोली पोलीस स्टेशन जिवंत आहे. जिथं तुम्हाला धरापटी केली नारपोली पोलीस स्टेशनची, तिथे कॅमेरे वगैरे आहेत का? तिथे त्यांची सीसीटीव्ही, मी त्यांना तेही बोललो, तुमच्या सीसीटीव्ही मध्ये जर या गोष्टी होत्या, मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, मला त्या व्हिडिओ पाहिजे. जर त्या मला व्हिडिओने भेटला, मी नारपोली पोलीस स्टेशनच्या नावाने तिथल्या त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने मी आमरण उपोषण करणार. याच सीपी कार्यालयाच्या बाहेर येऊन मी आज इथून जाणारच नाही, मी इथंच थांबणार आहे. कारण का, करप्टेड अधिकारी आहे ते. हा सीपी पण तसाच आहे, याला किती वेळा तुम्ही तक्रारी करा, हा तसाच वागतो. याला ते तसंच आहे, हे खायला आलेले आहेत, कारण तो तिकडून भरून आलेला आहे, ते इकडे खाणारच आहे, म्हणून हे पण ऐकत नाही. कोण गावच्या मॅटरमध्ये पण यांना मी हे केलं होतं, ते उलट हे सांगतात का तुम असं घटनाच नाही घडली. अरे घटनास्थळी मी स्वतः आहे, लाईव्ह व्हिडिओ आहे, पोलीस अधिकारी आहेत तिथे, तरी तुम्ही सांगता घटना नाही घडल्या. म्हणजे पोलीस खातं किती सतर्क आहे. म्हणजे तुमच्या घरी येऊन तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे का? तसाच प्रयत्न आहे ना तो, कारण उद्याचा जो मोर्चा आहे ना, त्या मोर्चा झाला नाही पाहिजे. कारण यांचं आहे ना वस्त्रहरण होणार आहे तिथं, आमदार खासदार यांचं वस्त्रहरण होणार आहे. कारण आता जे चालीचे जे आमदार आहेत, सुरेश गोपीनाथ म्हात्रे, हे आमदार खासदार असा आहे का त्याला कुठलीच गोष्ट जमत नाही. अरे तुझ्या घराजवळ गटार वाहतो, त्या वॉल पाड्यावरतून तू 10 वेळा जातो, लोकांच्या हल्दीला जातो, 4 वेळा मटणा खायला जातो, तू तिथूनच येतो जातो, तुझ्याच गाड्यांवरतून आमच्या बाईकवरती चालणाऱ्यांवरती तिथून चिखल उडतो, त्या संडाचं पाणी रोडवरती तिथं असतं. लाईव्ह व्हिडिओ टाकून ढकलो आम्ही यांना सर्वांना. PWD लक्ष देत नाही, बांधकाम विभागाचं काही लक्ष नाही. त्याच्यानंतर ते गेली आज किती वर्ष झाली त्या हॉलीमेरी स्कूलच्या समोर 365 दिवस तिथं पाणी साचलेलं असतो, पण तिथंही यांचं लक्ष नाही. अरे तुम्हाला निवडून कशाला दिलंय रे माझ्या राजानो? तुमच्या पोरांनी घेतलेल्या गाड्या, त्याचे नारळ फोडायला, कोणाच्या हल्दी असल्या की त्यांच्या पत्रिकेमध्ये नावं टाकायला, याच्यासाठी निवडून नाही दिलेले. तुम्हाला निवडून दिलेले जनतेच्या कामांच्या करता. जनतेची कामं झाली पाहिजे. तुला गल्लीतून दिल्लीला कशाला पाठवलंय का? पहिला काल्याबरोबर नव्हता म्हणून आता बाल्या निवडून दिला. मग बाल्याने तरी कामं केली पाहिजे. बाल्या कामं काय करतो? उठसूट कोणाची तरी हल्दी. आता येता आम्ही बघितलं पूर्ण गावातून बाल्या निघाला. म्हणजे यांना हल्दी, लग्न याच्यामध्ये गुरफटलेले ते आमदार खासदार. याला काय नेतो? शांताराम मोरे आला निवडून का कुठं शांत बसतो काही समजतच नाही. सेम शांताबाई झालेली. त्यांची त्यांना टक्केवारी भेटते, बंगले बांधतात, पोरांची लग्न करतात, पेट्या पोचतात, खोके पोचतात, झाले. पण मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यानंतर त्यांच्याकडेच गृह खातं आहे, परत योगेश रामदास कदम यांच्याकडे शहर खातं आहे, आणि यांच्या ज्या खात्याच्या याच्यामध्ये यांच्या क्षेत्रफळामध्ये जे त्यांच्याकडे पद आहे यांच्या याच्यामध्ये पोलीस अशा करप्टेडगिरी करतात. मी कितीतरी व्हिडिओ टाकत असतो, डेली पोलिसांना पैसे घेताना, हे करताना, हप्ते उचलताना डायरेक्ट व्हिडिओ असतात माझ्या. म्हणून काय करतात माहिती आहे का, पोलीस आपल्यासारख्याला साथ देत नाही. कारण का आम्ही डायरेक्ट वस्त्रहरण करतो. आता वस्त्रहरण करतो ना, आता मी एक साडी ठेवणार आहे रोडला, लगेच त्यांना साडी तिथं गिफ्ट द्यायची, बाबा ही साडी घाल, त्याच्याकडून 200 घेतो ना, त्याच्यापेक्षा एक घाल, तुला 1000 भेटते. कारण काय माहिती आहे का, या गेल्या आहे ना 4-5 वर्षामध्ये माझं खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे कितीतरी माझ्या जीवावरती आलं, पण पोलिसांमधून पोलीस सहाय्य करत नाही. तुम्हाला काय करायचंय? शिकून आलेले आहेत ना, कलम कायदा सगळं तुम्ही वाचून आलेले आहेत ना, त्या कलम कायदा लावून जाईल त्या कोर्टामध्ये. पण तुमचं काय असतं माहिती आहे का, साहेबाच्याकडून चॉकलेट भेटेल, राजपाटीलच्याकडून काय भेटणार आहे, म्हणून तुम्ही केसेस नोंदवत नाही. केसेस कुठलीही केस असू द्या, काय झालं ना का चोराचीच बाजू मांडतात, चोराची बाजू. तिथं कोणी एखादा व्यक्ती, आता तुम्ही कोणाला येऊ सांगा, नारपोली पोलीस स्टेशन बोललं ना, नाही भाई मैं नारपोली पोलीस स्टेशन में नहीं जाऊंगा, रहने दो दादा इधर ही. म्हणजे अशी परिस्थिती का माहिती आहे का,
तिथं गेल्यानंतर ना त्याची नोंदच होत नाही. कोणी केली काय केली त्याच्याकडून तोडपाण्याच्या मागे लागून जातात आणि तो बिचारा फिर्यादी तिथं मारतो चक्रा. आता तुम्ही नारपोली पोलीस स्टेशनला होते, कोण साहेब होते तिथे, अधिकारी कोण होते, तुमची तक्रार घेतली का नाही? तिथं मी जेव्हा गेलो माझी स्टेटमेंट चालू होती. स्टेटमेंट चालू असताना तिथं आहे ना एक महिला आली, त्या मुलाची बहीण होती का कोण होती काय माहीत, ती आली तिथं पोलीस स्टेशनमध्ये तिने धिंगाणा घातला. अरे पोलीस स्टेशनमध्ये ती लोक एवढा धिंगाणा घालतात म्हणजे त्यांचा रेकॉर्ड काय आहे? साहेब सांगतात तुमच्यावरती केस होईल. अहो जेवढं तुला कायद्याचं नॉलेज नाही ना माझ्या राजा, जेवढी तू खाकी घालून तुला कायद्याचं नॉलेज नाही ना तेवढं मी आहे ना कायदा इथं घेऊन फिरतो. कारण माझा जन्म अशा व्यक्तीच्या दिवशी झाला आहे ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 100 वर्षानंतर माझा जन्म झालेला आहे. बाबासाहेबांची 134वी जयंती गेली, माझा 34वा वाढदिवस झाला आता. आणि मला हे मी सगळं डोक्यात ठेवलेलं आहे. मी डोक्यावर घेऊन काही नाचत नाही. आणि या अशा करप्ट अधिकाऱ्यांना यांना नागडे करण्याचा कार्यक्रम मी करतो चांगला. आणि यांना नागडे करणारच. याच्या पुढं नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकही चुकीचं काम घडलं ना, नाही वस्त्र हरण केलं ना, नाही साडी हातामध्ये दिलं तर नावाचा तुमची तक्रार पाटील साहेब घेतले का नारपोली पोलीस स्टेशन मधून? त्यांनी का नाही घेतली? त्यांचं बोलणं असं आहे की त्यांना तुम्ही मारहाण केली. मला एक सांगा, या व्यक्तीला जेव्हा त्यांनी कडा मारला तर कडा मारल्यानंतर यांना काय त्यांना अधिकारी आमच्या सोसायटीमध्ये येऊन यांना कडा मारायचा, यांच्याशी हमरीतुमरी करायची, आमच्या माणसांना शिवीगाळ करायची, त्यांचं काय घेणं देणं आमच्या सोसायटीशी? या मामांनी त्यांना विचारलं ना की बाबा तू कोणाला भेटायला आलाय, कशासाठी आलाय? विचारणं चुकीचं थोडी आहे. अरे आम्ही तिथं घर मालक आहे, आमचे पण काही फॅमिली आहेत, आमचे काहीतरी सिक्युरिटी आहे ना आमची पण स्वतःची आम्हाला. पण नाही, त्या व्यक्ती डायरेक्ट ते कारण काय माहिती नशेमध्ये असलेली. आणि बघा नारपोली पोलीस स्टेशनच्या बाजूला 10-5 त्यांच्या समोरच सकाळच्या 6-6 वाजेपर्यंत बार चालू असतात. किती सतर्क आहेत पोलीस. त्यांच्या 2 मिनिटावरती जा तुम्ही धामणकर नाक्यावरती बिरजू पावभाजी सकाळची 4-4 वाजेपर्यंत चालू असते. त्याच्या गळ्यामध्ये तो मटका चालू असतो, त्याच बिरजू पावभाजीच्या मध्ये मटका चालू असतो. रात्रभर तिथं भानगडी होतात, मारामारी होतात, 302चे मर्डर होते, दुनियादारी होते. पण बंद का करत नाही? कारण तिथून 1 लाख रुपये येतात महिन्याला, खडांग नोटी येतात येतात. याच्यामुळे काय माहिती आहे का, यांचे तुम्ही हायवेला जा, त्याच नारपोली पोलीस स्टेशन, तेच कोणगाव पोलीस स्टेशन, त्यांच्या हद्दीमध्ये जा ना तुम्ही. 6-6 वाजेपर्यंत सर्व ढाबे चालू असतात. आणि तेच जर कुठल्या गरिबांनी जर एखादी वडापावची गाडी लावली, त्याच्या पहिले जर बंद नाही केली ना तर लगेच तिथं पोलीस हप्ता घ्यायला उभा राहतो. हे का होतंय? यांना कमी पडतो पगार. 8 तास तिकडे ड्युटी करताना 8 तास साडी घाला डायरेक्ट तुम्ही. तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. शासन तुम्हाला 7वा वेतन, 8वा वेतन, भर पगारी भत्ता देतो, हे देतो, सर्वच देतो. रिटायरमेंटच्या नंतर तुम्हाला अर्धा पगार भेटतो. मामा तुमच्यावरती जीव घेऊन हल्ला कशा प्रकारे झाला? तुम्ही काय विचारणा केली त्यांना? मी त्यांना एकच विचारला, भाऊ तू कुठं चाललास, कोणाच्या घरी चाललास? तो मला काय बोलतो 2रा माळा, 3रा माळा, कधी बोलतो 4था माळा. हा, आणि त्याचं नाव तो सांगायला बेगूर झाला. तो दोघंही होते, ते हरामखोर दोघं होते. एक बाईक होती आणि 2 जण आलते. एकाच्या हातामध्ये काढा, त्यांनी जाता माझ्या हात उचला घेतला, मी असा हात ऊपर केला म्हणून तो काला माझ्या लागला. अच्छा, वो घटनास्थल पे तुम विजय भाई थे, विजय पटेल जी, आप वहाँ पे घटनास्थल पे क्या हो रहा था? क्या हो रहा? तो लोग आया, गाली गुली देने लगा हम लोग को, उसको छुड़ाने लगा. तो बोलता है मैं कौन हूँ, मेरा नाम पुलिस चौकी में चलता है. कौन से पुलिस स्टेशन का पुलिस वाले का नाम ले रहा था कि वो बोल रहा था कि मैं यहाँ पे पुलिस बुलाऊंगा? किस कारण ये किस बंदे किस काम के लिए आए थे? वो सोसाइटी में किस पे क्या किसको करना क्या चाहते थे वो? रोहित, उस टाइम पे तुम कहाँ थे भाई? अभी नीचे ही था. वो लोग जब आए तो मामा ने उनको पूछा कि आपको कहाँ जाना है, तो कभी 2रा माला, 3रा माला, 4था माला ऐसा कर रहे हैं. और वो लोग इतना दारू पिए, इतना मतलब इतने नशे में थे वो लोग कि वो खड़े नहीं हो पा रहे थे और बटन खोल के धमकी दे रहे थे. बटन खोल के धमकी दे रहे कि तुम पुलिस. हमने 112 पे फोन किया और वो हम लोग बोले कि पुलिस आ रही है, थाम रुको जरा. तो बोलते रुक, मैं पुलिस वालों को मैं बुला रहा हूँ. अच्छा, मैं पुलिस वालों को बुला रहा हूँ. चोर 112ला कॉल करून बोलवतात. अशी परिस्थिती आहे. 112ला कॉल करून पोलिसांना ते बोलवतात. म्हणजे पोलीस त्यांच्या टाटाखालचा मांजरच आहे ना हो. पोलीस त्यांच्या टाटाखालचा मांजर. काय माहिती आहे का, आमच्यापासून काही भेटणार नाही. भेटणार तर अशा चोर चक्क्यांच्यात करून यांना भेटतो आणि यांचं घरबार त्याच्यावरतूनच चालतो. आणि प्रत्येक वेळी त्यांना
माझा स्वतःचा आता नॉलेज एवढा झालेला आहे की मला आता समजलेलं आहे की बाबा ज्या टायमाला आपण असं काही मोर्चा करतो, काही समाजाचे जे काही प्रश्न ज्वलंत जे उचलतो, त्या प्रश्नांच्या एक दिवस पहिला माझ्यावरती असा जीवघेणा हल्ला होतो. हे ठरलेलं आहे. पण गेले कित्येक वर्ष झाले मला कुठला पोलीस प्रोटेक्शन नाही, मला काही हे नाही. मी आशा पण ठेवत नाही, कारण हे स्वतः पोलीस एवढे बरबटलेले आहेत तर हे काय आपलं संरक्षण करणार आहे. तिथं पोलीस स्टेशनमध्ये आज बघितलं सर्वांनी, पोलीस अधिकारी तिथं उभा आहे आणि ते 3-3 माणसं माझ्यावरती तुटून पडतायत. त्या पोलीस अधिकाऱ्याचा अंग हालत नाहीये, त्याला समजत नाही का काय करायचंय. म्हणजे तो अधिकारी किती म्हणजे सतर्क असते. जर एखाद्या ठिकाणी जर मागच्या टायमाला जसा 26/11 जेव्हा झाला त्या टायमाला जसे पोलीस अधिकारी होते, खरोखर ते पोलीस अधिकारी होते. असं एवढं अंग वजन करून घेणं, एवढं फुकटचं खाल्ल्यानंतर त्यांचं काय अंग हलणार आहे, त्यांना काय माणसाचं काय समजणार आहे. तो त्याला पकडू का धरू का काय करू का अशी परिस्थिती होती. आणि एकच पोलीस अधिकारी अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये. जर मोठा एखादा काही कांड झाला तर पोलीस अधिकारी होते कुठं. रविवार सुट्टी आहे का नाही आहे ते आम्हाला माहीत नाही, पण एका नारपोली पोलीस स्टेशनमध्ये 80 लोक असतात. 80 मधले 40 डेला 40 नाईटला येतात ना. आता तुम्हाला आयजेम हॉस्पिटलमध्ये नेलं पाटील साहेब, तिकडनं तुम्हाला आयजेम हॉस्पिटलमधून तुम्हाला काय तुमच्या संरक्षणासाठी तुमचे काय दुखापतीला तिकडनं तुम्हाला काय निवेदन दिलेलं आहे. आयजेम हॉस्पिटलमध्ये पण तिथं पोलिसांनी आम्हाला एक पावती बनवून दिली की आयजेम मध्ये जा तुम्ही मेडिकल करून या. आता आमच्या सोबत त्या टायमाला जर माझ्यावरती तिथं जीव घेणं हल्ला होतं तिथं त्यांच्या नारपोली पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये, तर मी तिथून आयजेएमला एकटा गेलो. माझ्याकडे 3 जण यांच्यावरती झाले, यांचं मेडिकल करायचा होता. तर आम्ही तिथं गेलो तर आमच्यावरती रस्त्याने काय झाला असता, काही अपघात झाला असता, काही घातपात झाला असता माझ्यासोबत. पण पोलीस आमच्या सोबत आले नाही. तिथून रिपोर्ट घेऊन आलो आम्ही. रिपोर्ट घेऊन आल्याच्या नंतर काय रिपोर्टमध्ये लिहिलं त्यांनी काय करा, मला त्या रिपोर्टची काही घेणं देणं नाही. राज पाटील या चुटूर भांडणाला अजिबात घाबरत नाही. आणि माझा आवाज तरी या महाराष्ट्रामध्ये तरी कोणी बंद नाही करू शकत, कारण मी हप्ते घेत नाही, मी कोणाची गुलामी करत नाही. मी हमेशा विरोधी पक्षामध्ये राहतो, मला कुठल्याच पक्षाची घेणं, कारण हे पक्ष आहेत ना एवढे घाणेरडे झालेत ना, या पक्षांच्या मुळे ना वाटोळा झालाय महाराष्ट्रामध्ये. आणि याला पूर्ण संरक्षण करतं हे पोलीस खातं. हे पोलीस खातं एवढं बरबाटलं गेलंय ना हिसाबाच्या पलीकडे. म्हणून या सीपी कार्यालयाच्या समोरच मी इथून आज लाईव्ह करतोय का हा सीपी पण तसाच आहे, बरबाटलेला सीपी आहे हा. हे एवढे बरबटले गेलेले आहेत ना, यांना फक्त कोण पाकिट देतो का हे त्याच्या पाठीमागे असतं. सरळ माझा आरोप नाही, हे सिद्धता आहे साहेब. इथं फक्त कोण माहिती आहे का, मर्डर केलेले लोक आहेत ना त्यांच्या पाया पडतात, ते असे हाजीदाजी करतात ही लोक. कारण त्यांच्याकडून पेट्या येणार आहेत, आमच्याकडून पेट्या नाही येणार. त्यांच्याकडून कडक